नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्ही ऐकताय सौ आयडा बॅरेटो लिखित सातमाईंचं रान या कादंबरीचा पहिला भाग. श्रोते हो, आजचं प्रकरण आहे शिरगुप्पी गाव वजा शहरच. आमच्या मांजरीवाडीपासनं अवघ्या 6 मैलांवर शिरगुप्पी गाव होतं. आता तसं बघता पुण्या मुंबईसारखं ते शहर नसलं तरी छोटंसं पण गाव वजा शहरच होतं. जे आमच्या मांजरवाडीत नव्हतं ते सगळं काही या गाव वजा शहर असणाऱ्या शिरगुप्पीत भरलेलं होतं. आमच्या मांजरीवाडीला हे शिरगुप्पी अगदी पानातल्या सुपारीसारखं सतत लागायचं. कुणी आजारी पडलं, काही नवं हवं असलं की शिरगुप्पीत धावायचं. मांजरीवाडीला फक्त शिरगुप्पी जवळची होती. अशा ह्या शिरगुप्पीत डब्याच्या पेटीतला सिनेमा होता, लिंगप्पाचं भजीवाड्याचं हॉटेल होतं, मिठाईची दुकानं होती. तिथे नेहमी बाजार भरायचा आणि त्या बाजारात भाजी, धान्य, कोंबड्या, मटण, अंडी अगदी सगळं माती मसणसुद्धा मिळत असे. तिथे गरमागरम जिलेबी तळणारी, गरम कांदे भजी आणि स्पेशल कडक चहा मिळणारी लहानशी हॉटेलं होती. त्या प्रत्येक हॉटेलात रेडिओवरनं कसलं तरी गाणं नेहमी कोकलत असायचं. झालंच ते इथे तपकिरी रंगाचे हे एवढे मोठे मोठे पेढे मिळत असत. इथे कुणाला कुत्रं चावलं तरी पेढ्यात कुत्रं चावणं बाधायला नको म्हणून औषध घालून ठेवलेले पेढेसुद्धा मिळायचे. इथे आठवड्याच्या बाजारात शेरडं, मेंढ्या, गाई, म्हशी, बैल आणि पायाला दोरी बांधलेल्या कोंबड्यांचा बाजार भरायचा. हा बाजार बहुतेक बुधवारीच भरत असे. इथे शाळा होती, एक लहानसा दवाखाना होता, एक छोटीशी पोलीस चौकी होती. इथल्या मोठ्या एस टी स्टँडवरनं कोल्हापूर, सांगली, मिरज, चिकोडी आणि बेळगावला जाणाऱ्या सगळ्या एस टी आपापल्या वेळापत्रकाप्रमाणे सुटायच्या. त्या आमच्या वाड्यासमोरनं कालिया नदीच्या गुडघाभर पाण्यात उतरून सरळ वर चढणीवर चढत आपापल्या गावी जायच्या. पण एक एस टी आमच्या मांजरीवाडीत थांबेल तर शपथ. आम्हा मांजरीवाडीतल्या कोणाला कुठे मारायला जायचं असेल तर सरळ शिरगुप्पीला जाऊन तिथल्या एस टीच्या धाब्यावर तिकीट घेऊन तिथल्या निळ्या बाकड्यावर बसून तिथे फिरणाऱ्या पोराकडनं खारे दाणे किंवा बर्फाचं सरबत, लेमन किंवा बुचाचा सोडा घेऊन पीत आपल्या एस टीची वाट बघत राहायचं. अगदीच नाही तर आलेपाकाच्या वड्या, भाजलेली कणसं खात एस टीची वाट बघत वेळ घालवायचा. आमच्या मांजरीवाडीत कोणाला काही लागलं सवरलं किंवा कोणाला काही झालं, कोणाच्या मानगुटीवर भूत बसलं तर आम्ही आमच्या बैलगाड्या जुंपून सरळ शिरगुप्पीकडे पळायचो. शिरगुप्पीत म्हाळसादेवीचं एक लहानसं फार जुनं मंदिर आहे. तसंच एक छोटंसं मारुतीचं देवळी आहे. इथं सर्व प्रकारचं वैदू भगत मिळतात. 4 दिडक्या मोजल्या की तुम्हाला पाहिजे ते गंडे दोरे किंवा तावीत लगेच देत. तसंच नामर्द पुरुषाला मर्द करणाऱ्या औषधांच्या जडीबुट्ट्या देणारी अनेक घागरेवाल्या बायका पुरुषांची इथे तंबू वजा दुकानं पसरलेली होती. या तंबूसमोर रेंगाळत काहीतरी मर्द बनण्याचं औषध घेणारे आजोबासुद्धा आढळत. या शिरगुप्पीत आमचे शिवा भगत आणि रहीम मास्तर कुठेतरी राहत होते. आता शिवा भक्ताचं घर आमच्या लिंबोण्या काकांना आणि त्यांच्या मारुत्याला माहिती होतं, पण आमचे रहीम मास्तर आपल्या म्हाताऱ्या आईला घेऊन कुठल्या मासणात राहतात हे मात्र कोणाला माहीत नव्हतं. कारण मास्तर कधी आपल्या घरीच नसत. ते तर इथून जाऊन आमच्या मांजरीवाडीतच पडलेले असत. आणि इथे कोणाला वेळ होता त्यांच्या घराची, त्यांच्या म्हाताऱ्या आईची नसती चौकशी करायला. मला आमचे नानक वैद्य काका अजून चांगले आठवतात. हे नानक वैद्य काय करायचे, समजा रस्त्यावरचं भटकं कुत्रं एखाद्याला चावलं तर ते मोठ्या तपकिरी पेढ्यात औषध कालवून ते 7-8 पेढे प्रत्येक दिवशी एक याप्रमाणे खायला देत असत. हे पेढे तुम्ही खाल्ले आणि जगातला कुठलाही पिसाळलेला कुत्रा तुम्हाला चावला तर त्याचं ते चावणं तुम्हाला अजिबात बाधणार नाही, एवढं ते पेढ्याचं औषध प्रभावी होतं. आमच्या लंगड्या किन्ना काकांना दुमी काकूंच्या कावत्यानं एकदा काय केलं, या छान पेढ्यासाठी आपल्याला भटकं कुत्रं चावलं म्हणून स्वतःच्या हाताला स्वतःच चावून घेतलं. आणि नंतर आम्हा पोरांना चिडवत त्यांनी किन्ना काकांनी आणलेले ते पेढे एक एक करून प्रत्येक दिवशी बाका बाका खाल्लेले होते. त्यावेळी त्या मेल्यानी आमच्या कोणाच्या हातावर एक चिमणीचा तुकडा म्हणून टेकवला नव्हता.
आणि त्याचं ते महान कर्तृत्व पाहून आमच्या हावरट तुकादादानं देखील तोच प्रयोग स्वतःवर केला होता. त्यावेळी आमच्या हुशार आजीनी आणि आनंदी आत्यानं तुकादादाचा हात अगदी निरखून हे चावणं कुत्र्याचं नसून त्याचं स्वतःचं हे ओळखून त्याला छान बडावून काढलेलं होतं. तेव्हा आम्ही तोंड दाबून हसत होतो. आता खरं तर आमच्या तुकादादाचं चुकलं होतं. आमची आजी आणि आनंदी आत्या कशा आहेत हे माहीत असताना सुद्धा त्यांनी हे भलतंच धाडस करायला नको होतं. त्या सगळ्याचा एकच वाईट परिणाम असा झाला होता, त्याला आजी आणि आनंदी आत्यानं बडावताना आम्ही पोरं तोंड झाकून का हसलो हे त्याला झोंबलं. त्यामुळे नंतर मार खाऊन तो ओसरीवर आल्यावर त्यांनी आम्हा मुलींना छान बडवलेलं होतं. त्यात मलाच सगळ्यात जास्त मार मिळाला होता, कारण तुकादादा आम्हाला मारताना चिडून म्हणाला होता, आईला मला पेढे तर मिळाले नाहीत, वरून मार मात्र मिळाला आणि तुम्ही भवान्यांनो मला हसता. आणि मी मार खाता खाता ते ऐकून न राहून पुन्हा हसले आणि मग सगळ्यांना सोडून त्या मेल्यानं मलाच जास्त बडवलं. आता मी काय सांगत होते तर सांगायचं तात्पर्य काय आहे, तर अशा ह्या आमच्या जादूमय शिरगुप्पीत सर्व काही मिळत होतं. खेडेगावातल्या माणसांना जसं भव्य दिव्य मुंबापुरीचं आकर्षण वाटतं, अगदी तसं आम्हा मांजरीवाडीतल्या प्रत्येकाला शिरगुप्पीचं आकर्षण होतं. इथे सर्वत्र तिन्ही त्रिकाळ चौकोनी डब्यातला रेडिओ कोणा पोराचा गळा आवळावा त्याप्रमाणे किंचळत असे. इथे आमचा महादेव शिंपी, ज्ञानेश्वर कासार काका राहत होते. या शिरगुप्पीच्या बाहेर शेतं होती, तसंच कोणाची घरं वाडेसुद्धा होते. तरी इथे सर्वत्र शहरी गजबज होती. इथे माणसांच्या घामाच्या वासात जीव गुदमरून जायचा आणि तळण्याचा तेलकट गंध नाकाला सुखवत असला तरी अचानक त्या उन्हात तो नकोसा सुद्धा व्हायचा. त्या मानानं आमचं मांजरीवाडी एखाद्या गुबगुबीत दूध पिऊन सुस्तावलेल्या मांजरीसारखं सुस्त आणि शांत होतं. इथे सर्वत्र हिरव्यागार शेताचा, निसर्गाचा गंध भरलेला होता. मला ते छान सुरेख दिवस अजूनही आठवतात. त्यावेळी कापसाच्या शेतातली बोंडं सुकली की ती अलगद उघडी होऊन आतला कापूस हळूच बाहेर सांडायचा. नंतर तो बाहेर सांडलेला कापूस एखाद्या म्हातारीच्या केसासारखा वाऱ्यावर उंच उंच गिरक्या घेत उडत राहील. त्यावेळी आम्ही पोरं त्या म्हातारीच्या केसाला धरण्यासाठी त्या कापसाच्या मागे मागे पळायचो आणि तो लबाड कापूससुद्धा आम्हाला हुलकावण्या देत देत अगदी दूर साता समुद्राकडे गेल्यासारखा कुठल्या तरी उंच बाभळीच्या झाडाला अडकून आमच्याकडे हसत हसत बघायचा. नंतर आम्ही पोरंही त्या कापसाला बघून लगेच दुसऱ्या म्हातारीच्या केसामागे धावायचो. आमचं बालपण असं उगाच धावण्यात बागडण्यात कधी संपून गेलं आमचं आम्हालाही कळलं नाही. आणि मोठेपणी ते आमचं बालपण त्या म्हातारीच्या केसासारखं उंच झाडावर अडकून फक्त त्या आठवणी देत राहिलेलं होतं. आमच्या समृद्ध मांजरीवाडीत ज्वारी बाजरीची शेतं, ऊसाचे मळे, वेगवेगळ्या कडधान्याची शेतं, कापसाची शेतं, तंबाखूची शेतही होती. फक्त इथे नावाला सुद्धा तांदळाचं शेत नव्हतं. तांदळाचं शेत, नारळाची झाडं हे सगळं कोकणात. आमच्या इथल्या तंबाखूच्या शेतामुळे इथल्या वातावरणात एक कडवट परंतु धुंद असा गंध भरलेला असायचा. मला कधीच तो तंबाखूचा गंध आवडत नसे. आमचे नागो काका सातमाईंना वास येईल म्हणून पान तंबाखू खात नव्हते ना, ते बरोबरच होतं. आम्ही मुलं कधी शाळेला सुट्टी असली की कोणाच्या शेंगांच्या शेतात शिरून एखादं शेंगाचं कोवळं रोपटं उपटायचो. ते मातीनं लडबडलेले ओल्या दुधाचे शेंगदाणे तसंच त्या कोवळ्या लुसलुशीत सालीसह हसत हसत तोंडात कोंबून कचा कचा खायचो. आता आमच्या घरात शेंगांची पोती भरलेली होती तरी त्यात एका चोरलेल्या रोपाच्या 4 शेंगदाण्यांची सर त्या घरातल्या पोत्यातल्या शेंगदाण्यांना नव्हती. म्हणजे का ते सांगते तुम्हाला. समजा तुमच्या खिशात 100 रुपये आहेत, पण अचानक तुम्हाला रस्त्यात 10ची नोट मिळाली, तर मला सांगा त्या खिशातल्या 100 रुपयापेक्षा तुम्हाला त्या मिळालेल्या 10 रुपयांची जास्त अपूर्वाई वाटणार ना, कारण ती नोट तुम्हाला फुकट मिळालेली असते. हे 100 रुपये तुमचे स्वतःचे कष्टाचे असतात. तेच गणित इथे होतं.
ते शेंगाचं रूप मी चोरलेलं होतं आणि घरातल्या त्या शेंगांच्या गोण्या आमच्या होत्या. इथे आम्हा शेतकऱ्यांची शेतं आणि जमिनी लांब लांब पसरलेल्या होत्या. त्या प्रत्येक लांब शेताच्या बांधावर आपापल्या शेताची हद्द दाखवणारं एखादं बाभळीचं झाड उदासवाने एकटंच उभं असायचं. मला त्या उदास एकट्या झाडाकडे किंवा शेतातल्या एखाद्या एकट्या झोपडीकडे बघितलं की फार उदास वाटतं. आता मला असं का वाटतं ते मला माहिती नाही, पण मला एकांत आवडत नाही. एकांतात नसत्या आठवणींची भूतं आपोआप धावत येतात. त्यामुळे मला असं झाड आणि झोपडी बघितली की अजूनही वाटतं, ती झोपडी ते झाड आपल्या त्या एकांतातले दुःख कोणाजवळ वाटून घेत असतील बरं. आता आमची मांजरीवाडी धान्यांनी भरलेली होती. तसाच आमच्या दाजी काकांचा रानफुलांचा मळा नेहमी अनेक तऱ्हेच्या भाज्यांनी भरलेला असायचा. अशी आपल्या शेतात सर्व तऱ्हेची भाजी पिकवून विकणारे आमचे दाजी काका एकमेव शेतकरी होते. तर आमच्या आरा काकांची शेतं सूर्यफुलांनी भरलेली होती. आमचा वरचा आणि खालचा मळा, यामध्ये तो डांबरी रस्ता एखादी शिकार गिळून सुस्तावून झोपलेल्या लांब लचक अजगरासारखा दूरच दूर पसरलेला होता. त्या सुस्तावून झोपलेल्या डांबरी रस्त्यावरनं एसटी, धान्याच्या पोत्यांनी भरलेले ट्रक, लॉऱ्या, बैलगाड्या, सायकली आणि उसांनी भरलेले ट्रक असं काही बाई सतत ये जा करत असे. त्यावेळी आम्ही पोरं रस्त्याच्या कडेला आत्मादादा, तुकादादा, कावत्या, मावत्या आणि तातू यांच्या नेतृत्वाखाली गप्प उभं राहून अशा एखाद्या उसाच्या भरलेल्या ट्रकच्या प्रतीक्षेत असायचो. नंतर आम्ही ज्याच्या प्रतीक्षेत असायचो तो उसांनी गच्च भरलेला ट्रक त्या अवजड वजनानं हळूहळू येताना आम्हाला दिसायचा. आता असे उसांनी भरलेले ट्रक बहुतेक कोल्हापूर, सांगली इथल्या साखर कारखान्यात जाणारे असायचे. त्यावेळी तो उसांनी भरलेला अवजड ट्रक हळूहळू पुढे गेला की आमच्या आत्मादादा, तुकादादा, कावत्या, मावत्या त्या ट्रकच्या मागे मागे धावत धावत हाताला मिळतील ती उसाची खांड ओढत बाहेर फेकत असत. बहुतेक करून उसांच्या गर्दीत असलेलं उसाचं खांड अलगद धरून जोर करून आमचा तातूच अगदी नीट बाहेर खेचायचा. त्यावेळी आम्ही पोरी ते ऊस भराभरा गोळं करून त्यांच्या मागे मागे धावत असू. तो ट्रक अगदी पार कालिया नदीच्या उतरणीवरनं जायला लागला की ते ऊस खेचणं, गोळा करणं थांबत असे. नंतर आम्ही सगळी पोरं मिळून ते ऊस वाटून चोखत चोखत पुन्हा एखाद्या ट्रकची वाट बघत रस्त्यावर रेंगाळत राहायचो. कधी काय व्हायचं, एखादी उसानं भरलेली बैलगाडी अशीच हळूहळू मुंगीच्या गतीनं जायला लागली की आमची टोळधाड त्या बैलगाडीच्या मागे लागायची. पण कधी दुर्दैवानं आम्हा पोरांचं ते गाडीच्या मागणं ऊस ओढणं त्या गाडीवानाच्या लक्षात येत असे. त्यावेळी तो आपल्या तोंडातली पानाची पिंक बाजूला टाकून आपल्या बैलाचा कासरा हो हो करत ओढून बैलगाडी थांबवून खाली उतरायचा आणि ओरडायचा, आईला या पोरांचे. पण त्यावेळी आम्ही कोणी तिथे नसायचोच. आम्हा पाळणाऱ्या पोरांना त्या गाडीवानाच्या शिव्या दुरूनसुद्धा ऐकू यायच्या. मग आम्ही त्याला लांबून ऊस दाखवून चिडवत असायचो. खरंच फार छान असे दिवस होते ते, अगदी न विसरण्यासारखे. आमच्या प्रत्येकाच्या शेतात उसांचे मळे भरलेले होते, तरी देखील ते चोरलेले गोड रसांनी भरलेलं उसाचं खाड अवचित हातात आलं ना की आकाशीचा चंद्र अवचित आपल्या हाती आल्याचा आनंद आम्हा लहान मुलांना व्हायचा. नंतर तो चोरलेला चंद्र चघळताना आम्ही पोरं उगाचच हसत एकमेकांना कोपरखळ्या मारत तो ऊस अगदी चोखून चोखून चघळायचो. त्यावेळी त्या चोरलेल्या आमच्या कष्टानं मिळवलेल्या त्या ऊसाची गोडी अगदी अवीट असायची. आता आमच्या मांजरीवाडीत नैसर्गिक खाण्यापिण्याची जरासुद्धा दादात नव्हती. एखाद्याच्या शेताच्या बांधावरनं जरा उतरलं की तोंडात चघळायला काहीतरी मिळायचंच. आम्ही पोरं शाळेला सुट्टी असली की कधीच घरी रमायचो नाही, तर आमच्या दादांच्या नेतृत्वाखाली आमचे शेतमळे सोडून दुसऱ्या कोणाच्या ऊसाच्या मळ्यात गुपचूप शिरून ऊस तोडून काचा काचा खायचो. असे ऊस खाऊन कंटाळा आला की कोणाच्या शेतातली गाजरं, कोवळ्या कांद्याच्या पाती, डाळीच्या आणि भुईमुगाच्या शेंगा, ज्वारीची कोवळी कणसं आणि आरा काकांच्या शेतातली बोरा एवढी ती तांबट गोड तुरट टमाटी दोन्ही हातांनी तोडून तोंडात कोंबायचो. त्यावेळी हे सगळं
तसंच कचा कचा चावून गिळताना आमचे दुधाचे दात कधी शिवशिवले नाहीत. कधी हा रानचा मेवा खाऊन कंटाळा आला की आम्ही पोरं आमच्या तातूला घेऊन रस्त्याच्या कडेला उभा असलेल्या बाभळीच्या झाडाजवळ जायचो. त्या झाडाला कोयत्यानं खपल्या पाडून त्यातून येणारा तो सफेद चीक गोळा करून नंतर आम्ही तो डिंक म्हणून आमच्या फाटलेल्या वया पुस्तकं चिकटवत होतो. दिवाळीत आकाशकंदील करण्यासाठी किंवा आराकाकांच्या जिंकलेल्या लवकुशला आणणाऱ्या बैलगाडीला पताका करून चिकटवल्याला आम्ही तेच वापरत होतो. आम्ही देशावरची मुलं त्या बाभळीच्या डिंकाचा उपयोग करूनच शाळा शिकलो. आत्ता ते बाटलीतलं पातळ पाण्यासारखं डिंक पाहिलं ना की मला आजसुद्धा ती बाभळीची झाडं आणि त्या झाडावरच्या खपल्यातून पाझरणारा तो चिकट डिंक आठवतो. खरंच माझ्या मते शहरी मुलं आणि आम्ही खेड्यातली मुलं यांच्या राहण्यात फार फरक आहे. शहरी मुलं आपलं बालपण एका चाकोरीत अगदी कृत्रिमरित्या घालवतात. त्यांच्या बालपणात हसणं बागडणं सुद्धा ठराविक बंधनात जखडलेलं असतं. त्याउलट आम्ही गावातली मुलं स्वच्छंदी रानपाखरासारखी भरारी मारणारी असतो. कुठं जावं काय खावं हे आम्ही ठरवतो. आम्ही आमच्या मनाचे राजे असतो. कवी म्हणतात ना तसं रम्य ते बालपण आम्ही खेडवळ गावची मुलं खऱ्या अर्थानं जगतो. आणि म्हणून मी तुम्हाला सांगते की जर तुम्ही शहरवासी असाल तर निदान दिवाळीच्या सुट्टीत किंवा मे महिन्यात तरी आपापल्या गावी जाऊन आपापल्या लहानग्यांना त्या चाकोरीच्या शहरी जीवनातनं अगदी पाखरासारखं मोकळं सोडा आणि खऱ्या बालपणाचा आनंद घेताना बघा की त्यांना. आमच्या मांजरीवाडीतला प्रत्येक शेतकरी विरंगुळा म्हणून आणि व्यसनही म्हणून सतत पान तंबाखू खाणारा होता. प्रत्येकाच्या कमरेला ही पानाची चंची खोचलेलीच होती. पण पेशवेकालीन असा पानाचा पितळी डबा कोणाच्या घरी नसे. माझ्या आजीच्या लुगड्याला कमरेला ही पानाची चंची खोचलेली होती. सुपारीचं खांड अडकित्यात घालून ते खटाखटा मोडून तोंडात सारणारे आमचे काका कधी शिवाजी छाप वेडी ओढण्याच्या भानगडीत पडत नसत. कदाचित त्यावेळी शिवाजी छापाची ती वेडी आमचे शिवाजीचे मावळे ओढत असावेत. अशी ही सर्व निसर्गाच्या रानमेव्यांनी समृद्ध असलेली आमची मांजरीवाडी मी सांगितल्याप्रमाणे एकदा चोरून दूध पिऊन सुस्तावलेल्या मांजरीसारखी आळसावून झोपलेली होती. इथे कोणाला कसली घाई नव्हती. जो तो आपापल्या मनाचा राजा होता. पण नंतर आमच्या ह्या शांत मांजरीवाडीत धनगर मुंगळ्याचं अशुभ पाऊल पडलं आणि आमची सर्व मांजरीवाडी अशुभ नक्षत्रांनी वेटाळून गेली होती. म्हणूनच आमची जुनी खोडं म्हणतात एखाद्या माणसाचा पायगुण बरा किंवा वाईट असतो आणि नंतर त्या पायगुणामुळे बरं किंवा वाईट घडत जातं. त्या मुंगळ्याचा पायगुणच वाईट होता. त्याच्या पायगुणानं नंतर आमच्या मांजरीवाडीत फार वाईट घटना घडल्या होत्या. तसं माझ्या आजीनं या धनगर मुंगळ्यापासून आपली मांजरीवाडी सांभाळायचा फार प्रयत्न केला होता. मात्र तिचे हात मांजरीवाडी सांभाळायला फार तोकडे पडले होते. नंतर आमच्या सातमाईस त्या अशुभ मुंगळ्यावर रागवल्या होत्या. त्यामुळे नंतर त्याचं होत्याचं नव्हतं झालं होतं. मुंगळ्याचा अतिलोभ त्याच्या नाशाला कारणीभूत ठरला होता. कारण ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीत म्हणालेले आहेत पै नामे विषमधुरे परी मरुनी अंतरी खरे तैसे आधी जे गोडी रे अंती कडू. याचा अर्थ असा आहे की चव गोड आहे म्हणून जहाल विष खाल्लं तरी शेवटी ते प्राणच घेतं. त्याप्रमाणे सुरुवातीला जे गोड वाटतं आणि जे कमी कष्टात मिळतं पण शेवट मात्र ते सगळं घातक करतं. ते सर्वच सुख राजसी म्हटलं जातं. आमच्या धनगर मुंगळ्याची सर्व सुख राजसी होती आणि म्हणून नंतर त्याचा घात झाला होता. आमच्या छान मांजरीवाडीची ही दुर्दैवी कहाणी लिहिताना आजसुद्धा त्या सगळ्या घटना अगदी स्पष्टपणे माझ्या डोळ्यासमोर जसाच्या तशा उभ्या राहतात. आणि नंतर अश्रू भरल्या नजरेनं आणि दाटल्या गळ्यानं मी पुटपुटते जो मनुष्य जसे करतो तसेच शेवटी तो भरतो. आणि माझं हे म्हणणं अगदी खरं आहे. श्रोते हो, आयडा बॅरोटो लिखित सातमाईंचं रान या कादंबरीच्या पहिल्या भागाचं पुढचं प्रकरण आहे सखारामाचा जन्म. हे प्रकरण ऐकण्यासाठी उद्या भेटूयात.
दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. पण तत्पूर्वी एकच नम्र विनंती करतो की अजूनपर्यंत तुम्ही जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल, तुमच्याकडनं चॅनल सबस्क्राईब करायचं चुकून राहून गेला असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. आत्ता वरती जो माझा फोटो दिसतो या फोटोला क्लिक केलं तरी चॅनल सबस्क्राईब करता येईल हे लक्षात घ्या. चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर शेजारी घंटीचं चिन्ह आहे, त्या घंटीच्या चिन्हावरही प्रेस करा. येणाऱ्या पर्यायातनं ऑल हा पर्याय निवडा. म्हणजे मी माझ्या चॅनलवर कथा किंवा कादंबरीचा भाग अपलोड केला की ताबडतोब त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल. चला श्रोते, उद्या भेटूयात. तोपर्यंत नमस्कार मित्र.